नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। नगावबारी परिसरातील श्रीहरी कॉलनीतील रस्ता कामाचा आमदार डॉक्टर फारुख यांच्या हस्ते झाला आज शुभारंभ। आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकासासाठी भिल प्रदेशाची निर्मिती करा, भिल प्रदेश मुक्ती मोर्चाचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन। स्वर्णकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्वर्णकार समाजातर्फे करण्यात आला सत्कार। धुळे व नंदुरबार महसूल कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली धुळ्यात संपन्न। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहराचा वाढता विस्तार पाहता अनेक ठिकाणी रस्ते नसल्यामुळे या भागातील नागरिकांनी आमदार डॉक्टर फारुख यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती। धुळे शहरातील अनेक भागातील रस्त्यांचे काम आमदार डॉक्टर फारुख यांनी केलेले असून धुळे शहरातील श्रीहरी कॉलनी परिसरात रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात या भागातील नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत होता। या संदर्भात या भागातील नागरिकांनी वेळोवेळी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवेदने देऊन सुद्धा महापालिका प्रशासनामार्फत या रस्त्याचे काम झालेले नव्हते। दरम्यान ही कॉलनी बसल्यापासून आजपर्यंत हे रस्ता झालेला नसल्यामुळे या भागातील नागरिकांनी आमदार डॉक्टर फारुख यांच्याकडे रस्त्याबाबत निवेदने दिलेली होती। त्यावेळी या रस्त्याची तात्काळ दखल घेत आमदार डॉक्टर फारुख यांनी निधी उपलब्ध करून दिलेला होता व त्याचे आज डॉक्टर फारुख यांच्या हस्ते रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी भागातील नागरिकांनी आमदार डॉक्टर फारुख यांचे आभार मानले व त्यांचा सत्कारही केला। क्रमांक 2 श्रीहरी कॉलनी येथे सर्व्हिस रोड पासून तर आकाशवाणी केंद्रापर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। याला बंद करायला ह्या रस्त्यासाठी येथील परिसरातील जे आमचे नागरिक आहे, इथे येथील जे रहिवासी आहे, आमचे विजू भाऊ तसेच कुवार सर आणि अनेक लोकांची मागणी होती। त्या निमित्ताने मी मूलभूत सोयी सुविधा ह्या योजनेअंतर्गत 25 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच मलेका मॅडम, प्यारेलाल भाई पिंजारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आदिवासी भिल समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व आर्थिक परिस्थितीत बदल व त्यांची सर्वांगीण विकासाकरिता भारतीय संविधानात विशेष प्रावधान करण्यात आलेले आहे। तरी देखील आदिवासी भिल समाजातील नागरिकांची आजपर्यंत प्रगती झालेली नाही। त्याकरिता शासनाने भिल प्रदेशाची निर्मिती करून आदिवासी भिल समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यात यावी अशी मागणी आज भिल प्रदेश मुक्ती मोर्चाने केलेली असून त्या संदर्भात धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी भिल प्रदेश मुक्ती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आबाभाऊ आहिरे, जिल्हा अध्यक्ष वल्लभभाऊ मालचे, गौतम मोरे, लकी भिल, निलेश मालचे यांच्यासह भिल प्रदेश मुक्ती मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जोहार ज्यादिवशी आज आम्ही कलेक्टर महोदय साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रपती तसे पंतप्रधान यांना जे आज आम्ही आदिवासी भिल समाज याच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक उन्नतीसाठी तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आज आम्ही भिल प्रदेश या मागणीसाठी कलेक्टर महोदय साहेबांना निवेदन दिलेलं आहे। म्हणजे राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यात भिल्ल समाज हा बहुल्य संख्येने राहत आहे, म्हणून आमची ही मुख्य मागणी आहे की भिल प्रदेश हा गठीत केला पाहिजे आणि भिल्ल समाजाला न्याय दिला पाहिजे अशी आमची आजची मागणी होती। आणि जर का आमची मागणी पूर्ण केलेली नाही तर आम्ही राज्यभरात, देशभरात तीव्र आंदोलन करू अशी आम्ही शासनाला इशारा देतो। महसूल कर्मचाऱ्यांनी आजपासून आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत बंदचे आंदोलन सुरू केलेले आहे। महसूलच्या भावांच्या बेमुदत बंदचा फटका लाडक्या बहिणीला बसत आहे। रेशन कार्डावरील नाव कमी करणे, वाढवणे, दुरुस्ती करणे तसेच उत्पन्नाचे दाखले या कामांना ब्रेक लागलेला आहे। दरम्यान बंदमुळे महसूल कार्यालयामध्ये सामसूम दिसून आले तर रस्त्यावर उतरून मागण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन सुरू केलेले आहे। दरम्यान या आंदोलनात संघटनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष सुरेश पाईकराव, कार्याध्यक्ष संजय जगताप, उपाध्यक्ष किशोर हरणे, सरचिटणीस योगेश जिरे, खजिनदार उमेश नाशिककर, जिल्हा संघटक महेश वाडिले, अभय कुलकर्णी, युवराज केदार, रोहिदास कोळी, दीपक महाले, जयंत पाटील, बटू बोरसे,
गंगेश्वर गवडी, संजय सोनवणे, कुंदन चव्हाण, संतोष चौधरी, निलेश मोरे, मोसिम पिंजारी, सुभाष गिरी, विद्या साळवे, ASB बहिरम, कबीरदास सरकुंडे, चैत्रास सासके, महादेव पवार आदी कर्मचारी आजच्या या आंदोलनात सहभागी झाले होते. आज संपाचा पहिला दिवस आहे. महसूल कर्मचारीवर आता वेगवेगळ्या योजना शासन निर्माण करत आहे, पण त्या दृष्टीने पुढं काही नवीन निर्माण केलेले शासन काही त्या कर्मचाऱ्यांकडनं काम करून घेण्याचा शासनाकडनं जे धोरण आहे त्याचा आम्ही निषेध करीत आहोत. त्यासाठी आमच्या आकृती पण मंजूर करण्यासाठी शासनाकडे बरेच दिवसापासून प्रलंबित आहेत. हवालदारांच्या पदोन्नत्या प्रलंबित आहेत. महसूल सहायकाचं दर्जा वाढवण्यासाठीचं सुद्धा आमची मागणी प्रलंबित आहे. या विविध मागणीच्यासाठी मी आजपासून आंदोलन पुकारलेले आहे. आमचा आज संपाचा पहिला दिवस आहे. आम्हाला जनतेसाठी सहानुभूती तर शासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करावा, अन्यथा आमचा बेमुदत संप हा असं कायम सुरू आहे. धुळे येथील सवर्णकार समाजाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच गुणवंतांचा गौरव सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा धुळे शहरातील कमलाबाई कन्या हायस्कूल या शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या कार्यक्रमात कैलासवासी सौ शैलजाताई चंद्रकांत सोनार यांच्या स्मरणार्थ श्रीमती कुंदाताई अरविंदराव वाघ यांना त्यांच्या समाजकार्याची पावती म्हणूनच त्यांना सुवर्ण तेजस्विनी महिला पुरस्कार, सवर्णकार समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत बापू सोनार, डॉक्टर ज्ञानेश दुसाने पुणे, अनुप अग्रवाल, प्रदीप करपे, जगदीश देवपूरकर, युवक मंडळाचे अध्यक्ष श्री नरेश घोडगे, महिला मंडळाचे सौ श्रेयाताई सोनार, देवादादा सोनार, भूषण सोनार, बुधू सोनार, श्याम सोनार, निशा सोनार यांच्या हस्ते देण्यात आला. तसंच आजच्या या कार्यक्रमासाठी सवर्णकार समाजाचे महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे व नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. दरम्यान आजच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर सभेत कर्मचाऱ्यांनी पतसंस्थेच्या विकासाबाबत चर्चा करीत खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष माननीय संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आजची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. दरम्यान सभेसाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील पतसंस्थेचे संचालक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा 46वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक 14/7/2024 रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन सभागृह येथे घेण्यात आली. या सभेत मागील आर्थिक वर्षात 10वी आणि 12वीमध्ये जे सभासदांचे गुणवंत पाळले त्यांचा विशेष प्रशस्तीपत्रक आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच जे सभासद रिटायर झालेले आहेत त्यांचा देखील यशस्वी गुणगौरव करण्यात आला. याशिवाय मागील वर्षात पतसंस्थेच्या इतिहासात कधीही न झालेला 15% एवढा लाभांश यावर्षी झालेला आहे, नफा झालेला आहे संस्थेला. याशिवाय जे काय ऑडिट असेल किंवा इतर गोष्टी असेल त्या नियमाप्रमाणे त्याचं तंतोतंत पालन करून ते करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे सर्व सभासद आणि सर्व कर्मचारी देखील खुश असून यापुढे पतसंस्था पुन्हा भरभराटीस आणि
वैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत एवढं बोलून मी देऊ शकतो. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.